एक भाकरी तुला आताच वाटा करून झाला. म्हणजे अशा पहिल्या पोरी बघल्या मॉलला जायला पण नेलाट करतात. नानी दर महिन्याला आम्ही पण येत जाऊ मग. वर्ष पहिला द्या केमिकल त्याला वर्ष प्या वर्ष आता मोजिटो पिल्याच्या नंतर मार्केशात आईस्क्रीम घेऊन आले. साठवाली 100 रुपये दिले ना का मोठी बाटली नाही मग 2 बाटली. दीदी दीदी तशात नवरी झाले. हा याच्यात हात घालून बसले गाई. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तसे गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते. पण हे काल संध्याकाळी जो 4 वाजता मी व्हिडिओ पब्लिक केला होता तो काही कारणामुळे मी प्रायव्हेट करून ठेवला आहे. तो 1-2-3 दिवसामध्ये तुमच्यासोबत मी पुन्हा शेअर करेन. चला आता आजच्या दिवसभरामध्ये जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल ना मी ब्लॉग शूट केले ना, ब्लॉग खूप मोठा झाला असता. त्याच्यामुळे कालचे जे काही मी पार्ट शूट करून ठेवलेले आहेत ते आजच्या ब्लॉगमध्ये अटॅच करेल. त्याच्यानंतर मग आजचा ब्लॉग मी स्टार्ट करेन. ओके चला ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. ए नाने अय नाने शारदाने पण लक्ष नाही. अय नाने महिला मंडळाची मीटिंग जमली का बरं. हा चला आता आम्ही पण आले आईसांच्या जोडीला. भिशीला यांच्याकडे भिशी असते 15 तारखेला. जा जा नाही नाही मी व्हिडिओ बनवत जातो. जा वसंतच्या जवळ दे ना. जा यांची भिशी असते 15 तारखेला. आई सगळी आम्हाला पण जेवण आल्या भिशीला बोलते चला तुम्ही पण. गोलला चिट्टी उचलायला चांगले. मोनिकाला लागली. मोनिकाला आपली मोनिका दळवी अजून त्यांची मोनिका दळवी दळवी मग तीच ना. हा मग तेच सांगते ना कोण मोनिका. आमची काकूची पारेचे सांगितलं नाही ना. तुम्हालाच भेटली नाने. आता मोनिकाला फोन लाव पार्टी पाहिजे बरं. बहिणीशी बरं आल्या ना भिशी लागली बरं लगेच. नाही आली गेली ती रात्री. शहाण्यासारखा वागायचा काय त्यांना. शहाण्यासारखा वागायचा कुठे गेल्यावर एरियासारखा नाही वागायचं. चला नाणी आता सरबत जेवून आले. बरं टाकून गेली का बरं आम्हाला तू. आता यांची भिशी झाली फोडून. आता यांची फिरायला जायची प्लॅनिंग सुरू आहे. अलिबागला जायचं कुठे जायचं. नवरा घर खर्चाला पैसे देतात त्याच्या वाचून वाचून ठेवतात भिशा करतात बाया. नानी दर महिन्याला आम्ही पण येत जाऊ मग. नानी आता आवर पैसे भेटले आणि कुठे ने पोरी ना जेव्हा मला हॉटेला बिटेला मोनिका मावशीला कोर्स करायला घेतले का आता.
बाई नव्या मॅडम शिकवते ग. नव्या आमची पण नका करून द्या आता एकी हाताची. दीदी तुला येतं का? मी करीन लगे मी करीन. इकडे बघा दीदी दीदी तशात नवरी झाले. हा याच्यात हात घालून बसले गाई. ती दाखव दीदी ब्लॉग मध्ये दाखव. हे बघा नव्याने मस्त नेलाट केलं हिच्या नखा ना. भारी दिसत ना. आता कोणत्या अंकिताच्या का अंकिता भाकरीने का बोलते घरा जाऊन तर निघतील जे सप्तारला घेतलं नव्हतं. The next day. चला मंडळी आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे. सकाळचे 11:30 वाजलेले आहे. आता मस्त निवांत आम्ही सगळ्याजणी गॅलरीमध्ये बसलोय. हे बघा इकडे पाठीमागे यांचा आवरा गोंगाट ना असं जसं वाटते माईकच घेतले सगळे वेळात. सगळ्यात जास्त तर नाजुकाचा आवाज डेंजर आहे. चला तर मस्त सकाळची वेळ अंकिता अनिता नाजुका जेवण बनवतात. वनिता तिकडे झोपले आणि मी पण आता गॅलरीमध्ये बसून थोडीशी व्हिडिओ एडिट करते. आणि काल जी व्हिडिओ मी पब्लिक केलेली ना ते मी थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे प्रायव्हेट करून ठेवले. 2-3 दिवसात ती व्हिडिओ टाकेल मी सोमवारपर्यंत तरी. ओके. आणि आत्तापासून म्हणजे एक रात्रीपर्यंतचे काही होईल सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. सगळ्यांना त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गावचा व्ह्यू आणि आमच्या गावामध्ये पण ना बऱ्यापैकी अजून कौलारू घरं आहेत. हा आमचा जुना घर आहे सगळ्यात. ओके. आम्ही या घरात राहायला यायच्या आधी आम्ही ह्या घरात राहायचो. इथे कौलारू घर खूप मोठं घर आहे. बघू एक उद्यापर्यंत दाखवेन तुम्हाला हा घर. कदाचित दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन किंवा तिसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी. तिथे पण एक कौलारू घर आहे. अशी बऱ्यापैकी घरं आहेत आमच्या गावामध्ये कौलारू. आणि अशा आता कौलारू घरं जास्त काय बघायला भेटत नाही. ओके. घराच्या समोर अंगण आणि अंगणाच्या समोर मंदिर, मंदिराच्याच पलीकडे मेन रोड. म्हणजे किती भारी ना नजारा. आणि सगळीकडे हिरवंगार नुसतं झाडं 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 झाडं. हे बघा आता मस्त भाकरी बनवायची सोय चालू आहे तुझ्या. हे अंकिता मॅगी बनवता. चला अंकिताने पोरांना मॅगी बनवायला घेतली. एकीकडे भाजी शिजते आता चणा डाळ कोबी. चला मंडळी आता भाकऱ्या पण झालेल्या आहेत. संध्याकाळची सोय. आणि ना गॅस बंद करू का कसं हे जेव्हा उतर ना अंकिता. चला आता भाकरी पण झाल्या. संध्याकाळच्यासाठी भाकऱ्या बनवल्या. आई बाबासाठी आम्ही चालल्या मॉलला ना मग त्यांना बरं भाकऱ्या लागतील म्हणून. अंशू चला आता मंडळी जेवण बनवून पण झाले. आता जेवण बनवून पण झाले. संध्याकाळच्या भाकऱ्या तिकडे आम्ही बनवल्या. चला आता जेवण बनवून झाले. 12:30 वाजले दुपारचे. हो मस्त वरण भात चणा डाळ कोबी. अरे बाबा येऊ कशी बसल्या सगळी जण. यांचं अजून काही खपल्यात नाही का त्या. मॉलला जायचं तर नेलाट करायला घेतले. मी अशा पहिल्या पोरी बघल्या मॉलला जायला पण नेलाट करतात. काय मोजीला बनवायला घेतलं का तुम्ही. चिवला तुम्ही बनवले काय. कोपरच्या मावशीला सांग स्प्राईट पैसे दे. सगळ्या मावशीचा त्यांना हा ना चिव माझी जवळ आले. मावशी मावशी नव्या दिदीच्या मम्मीने सांगितले स्प्राईट पैसे दे. चला आता इथं
नेल आर्ट बनवायला घेतले. बनवा नाही आहे काहीतरी फोडतील नाही. मामाचा मार खातील आहे तिघ जण. विचित्र पोरं आली पण घेतल्या तिकडे वगैरे बॅगा भरायला. बाबा हे पोरा घालू बाबा. डोका उठला 2 दिवसांनी डोका उठला. अंशू दादा मस्ती करतो ना. आता मावशी मारील. चला जेवला म्हणून आमच्या आता झाल्या ना. आम्ही आता मस्त अगं मोजिटो बनवता स्प्राईटची बाटली आहे ना जी 100 रुपये दे. स्प्राईटची बाटली आहे ना जी दे. मोजिटो बनवू ना बघू. मोजिटो बनवायचं आहे. मम्मीला सांग 100 रुपये दे बरं जा. स्प्राईट आपटशी त्याला आपटशी. तर आता जेवण झाल्या आणि अंकिता बहुत बड़ा बनने वाली है. अंकिता संध्याकाळची बॉल अरे तुला एक भांगरी तुला हातच वाटा करून झाला. भावासने केलं सोन्याचं वाट. तुला तुझ्या मम्मीला दिली दिदीला दिली. परत लढू नका. पण दिला नाही सांगा सोना दिला नाही आम्हाला. हे बघा सोने आईला बोल भावासने केलं सोन्याचं वाट. बाबा वनिता मॅडमनी का मोजिटो बनवून आणला. साठवली बाटली आहे त्याला आवडीच गला सावरला. 60 वाली 100 रुपये दिलते ना का. मोठी बाटली नाही आणली. मोठी बाटली नव्हती आवडी. मग 2 बाटल्या नाही जेला कुठे तो पांडू. सगळी वेटिंगला आहेत मोजिटो साठी. जे दे चल खोरला का गारू पिया दाखव. बाबा खाली घे ना सगळं ओलती झोप्या खाली घे. जा उतरा जरा कोणला पाहिजे उतरा. जाऊ का तुला थांब. ए वर्षा पहिला द्या केमिकल त्याला. वर्षा प्या वर्षा आता दीदी भागऱ्या वाटल्या आईच्या. त्याला नको जे आता वर्षाच पिल्ले जे तो वर्ष पिल्ले काही नाही नाही जे पिऊन तर बघ पिऊन. आणि कसे बालगोपाल आहे ना घेऊन बसले का झोपते का आधी देवाशा. मोजिटो पिल्याच्या नंतर मार्केशात आईस्क्रीम घेऊन आले. ए बाबा बोलून दे माझा खायला झाल्या बाहेर धरावले गोडगोड. आता आईस्क्रीम संध्याकाळची आमची मस्त प्लॅनिंग जरा बाहेर जायची. ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आता ब्लॉगचा एंड करता कारण का 2:30 वाजून गेले. व्हिडिओ एडिट करून तर तुम्हाला 4 वाजता लगेच द्यायचा त्याच्यामुळं. चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आमची हसी धमाल मस्ती. मार्केशने आमच्या आईच्या बांगड्या आम्हाला वाटून टाकल्या. 5 बहिणीशी 4 बांगड्या दिल्या. अनिता 5 बहिणीशी 4च बांगड्या दिल्या. एक नुसतं नाही ग मग. हा आणखी त्याला नाचूला अर्धा त्यांचा पक्का आहे ना म्हणून. चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.